तलावातले चांदणे भाग 2. लेखक गंगाधर गाडगे. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. आणि तेव्हाची ती भांडणं, किती स्वार्थी झालो होतो मी तेव्हा. माझ्या मनस्थितीशी तुझी मनस्थिती जरा जुळली नाही. मला हवं असलेलं प्रत्युत्तर तू दिलं नाहीस. माझ्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही गोष्ट तुला महत्वाची वाटते असा नुसता जरी मला संशय आला तरी किती बिनसत असेन मी. किती चिडत असे, किती निराश होत असे. माझ्या शब्दांना कशी विलक्षण धार येत असे तेव्हा. शब्दावर शब्द वाढायचा, सगळ्याच गोष्टींचा विपरीत अर्थ लागायचा. मांजराच्या पावलासारख्या मृदू भावनांमधून कठोरतेची नखं बाहेर पडायची. किती क्रूरपणाने एकमेकांना जखमी करायचो आपण तेव्हा. इच्छा नसताना आपण भांडणाच्या ओघातून वाहत एकमेकांपासून दूर दूर जायचो. बोलण्याला तू सारखे फाटे फोडायचीस आणि मी तर्काच्या कुऱ्हाडीने ते छाटत मला हव्या त्या दिशेने तुला घेऊन जायचो. शब्दांचा केवढा तरी गुंतवळा निर्माण व्हायचा आणि हट्टीपणाने आणि कंटाळवाणेपणाने आपण, विशेषतः मी तो सोडवत बसायचो. शेवटी वाटायचं की संपलं, सारं संपलं. प्रेमाचे सारे धागे आपण तोडून टाकले. आपापल्या मार्गांनी निघून जाणं एवढंच काय ते आता शिल्लक राहिलं आहे. पण प्रेमाचे, आकर्षणाचे चिवट धागे शाबूत असायचे आणि रागाचा ताणा कमी झाला की आपल्याला ओढून जवळ आणायचे. एखादी हालचाल, एखादा दृष्टिक्षेप, एखादा शब्द आणि आपण दोघे पुन्हा एकत्र यायचो. आपल्यालाच दोषी ठरवायची अहमहमिका लागायची मग. प्रेमाच्या पुन्हा आणाभाका व्हायच्या. हातात हात मिळायचे. तसं पाहिलं तर ही प्रेमाची ठराविक रीत आहे. पण आपला मार्ग आपल्यालाच नाही का शोधून काढावा लागला? आपलं सगळं निराळच नव्हतं का? आठवतं का गं तुला ते सगळं? जुहूच्या वाळवंटात, वरळीच्या समुद्रकिनाऱ्यावर, हँगिंग गार्डनमधल्या झुपकेबाज झाडांच्या छायेत आपण जी भांडणं केली, ज्या गुजगोष्टी केल्या, भावनांची जी कमानीसारखी आपल्याला जोडणारी इंद्रधनुष्य उभी केली, ती सगळी आठवतात का गं तुला? आपल्या त्या भांडणांनी तुझ्या नाजूक, निर्मल मनाला जखमा झाल्या. त्याचे वण अजूनही दृष्टीस पडतात आणि खंत वाटते. खरंच, फार छळलं का गं मी तुला? आणि त्या जखमा भरून काढायला पुरेसं प्रेम नाही का मी तुला दिलं? हा प्रश्न माझ्या मनाला फार व्याकुळ करतो. पण त्याचं खरं उत्तर तुझ्याकडून कधीच मिळायचं नाही. तू नुसती हसशील, मला थोपटल्यासारखं करशील, म्हणशील, "वेडे आहात." तुझ्या सहवासाने, तुझ्या प्रेमाने, तुझ्याशी केलेल्या भांडणांनी माझ्यात तेव्हा केवढा आश्चर्यकारक आणि सुखकारक फरक होत होता. माझ्या मनातली कटुता निचरून जात होती. माझ्या वृत्तीतला रुक्षपणा वितळत होता. माणसांशी मी जोडला जात होतो. माझ्या व्यक्तिमत्वाला नवे लाल हिरवे धुमारे चोहोबाजूंनी फुटत होते. मी हसू लागलो, पोरकटपणा करू लागलो. गंभीरपणाचे माझ्या डोक्यावरचे अवजड पागोटे खाली उतरले. तरुण असून ज्या तारुण्यातल्या आनंदाला मी पारखा झालो होतो ते मला पुन्हा मिळालं. आय वॉज हॅपी. यू मेड मी हॅपी. आणि मग आपलं लग्न झालं. 4 लोकांच्या समक्ष आपले हात मिळाले. एक सामाजिक संकेत पार पडला. 2 तरुण माणसं लग्न करून सामाजिक परंपरेच्या चौकटीत बसली ह्याचा सर्वांना स्वाभाविक आनंद झाला. आणि झाडावर फूल यावं, तलावात चांदणं पडावं तशी तू माझ्या घरात आलीस. नववधूने प्रवेश करावा तो नव्या स्वतःच्या घरातच असं मला फार फार वाटायचं. अजूनही वाटतं. एकत्र कुटुंबातलं काव्य मी समजू शकतो. नव्हे मी ते अनुभवलं आहे. पण स्वतःचं नवं स्वतंत्र घर उभारणाऱ्या तरुण माणसांच्या जीवनातलं काव्य त्याहूनही सुंदर असतं. लग्न हा असा क्षण असतो की तेव्हा जुने आणि नवे ह्यांना एकमेकांपासून दूर होणं इष्ट असतं. दोघांच्याही हिताचं असतं. म्हणून आपल्या दोघांचं एक निराळं नवं घर असावं म्हणून मी खूप खूप प्रयत्न केला. पण जागेच्या ठराविक अडचणीमुळे ते शक्य झालं नाही. नववधूचं जसं स्वागत केलं पाहिजे तसं मला करता आलं नाही म्हणून किती विषण्ण झालो मी. पण निराशा झाली, अडचणी असल्या म्हणून जीवन काही खोळंबून राहत नाही. तशाच वेड्यावाकड्या परिस्थितीतून ते आदळत, आपटत, फाटत पुढं वाहत जातं.
आपल्या जीवनाचंही तसंच झालं. त्या प्रतिकूल परिस्थितीत आपण आपली जीवनं पूर्णपणे सांधण्याच्या मोठ्या प्रयोगाला सुरुवात केली. हातात हात घालून जुहूच्या किनाऱ्यावर फिरणं आणि प्रीतीच्या आणाभाका घेणं निराळं आणि 2 माणसांनी एकत्र उठणं, बसणं, जेवणं निराळं. चांदण्या रात्री परस्परांना बिलगून निस्तब्धपणे बसणं निराळं आणि उकाड्याने हैराण करणाऱ्या कंटाळवाण्या दुपारी एकमेकांचा येणारा राग आवरणं निराळं. बोलता बोलता लाडीतपणे प्रियकराच्या शर्टचं बटन फिरवणं निराळं आणि त्याची हरवलेली बटणं शोधणं निराळं. निराळ्या सवयी, निराळ्या आवडीनिवडी ह्यांचा मेळ बसायचा असतो. प्रीतीचं स्वप्न व्यवहाराच्या दगडाविटांनी साकार करायचं असतं. ह्या कठीण गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ह्याची जाणीव मला होती आणि त्यामुळे मी फार घाबरून गेलो होतो. पण तू ते सगळं सोपं केलंस. मला तू बदलायला लावलंच नाहीस. माझ्या जीवनाची जी आकृती मी रचली होती, तिच्या बरहुकूम तू आपल्या जीवनाला वळण दिलंस. मी महत्वाकांक्षी आहे असं पाहून तू आपल्या आकांक्षा पुसून टाकल्यास. मी माझ्या जीवनाचा विस्तार बाहेर वाढवू पाहतो असं दिसताच तू आपलं जीवन 4 भिंतीत मर्यादित केलंस. माझा अहंकार दुखवू नये म्हणून तू आपल्याकडे कमीपणा घेतलास. स्वतःच्या कितीतरी सवयी तू टाकल्यास. हे करताना तू कधी रागावलीस आणि चिडलीसही. पण एकंदरीत किती सहज केलंस तू हे. फक्त हिंदू स्त्रीच एवढा मोठा त्याग इतक्या सहजपणे करू शकते. का केलंस तू हे? तुझ्या सगळ्या बंडखोर भाषेमागे हिंदू स्त्रियांची शेकडो वर्षांची परंपरा शाबूत होती. म्हणून तू असं केलंस की केवळ अगतिकतेनं केलंस? असं केल्याशिवाय आपला संसार चालायचा नाही हे स्त्रीच्या उपजत शहाणपणामुळे तू जाणलंस की माझ्यावरच्या प्रेमाने तू हे केलंस? इतकं प्रेम करतेस तू माझ्यावर? इतका आवडतो मी तुला? खरं म्हणजे तू असं करायला नको होतंस. निदान इतक्या सहजपणे करायला नको होतंस. कारण त्यामुळे तू माझ्याकरिता इतकं मोठं असं काही केलं आहेस हे मीच विसरून जातो. त्याबद्दलची कृतज्ञता वाटायला हवी ती मला वाटत नाही. पण मला कधी-कधी वाटतं, की अशी कृतज्ञता मला वाटते की नाही याची तुला फारशी पर्वाच वाटत नाही. प्रेम करण्यात, माझ्याकरिता कष्ट करण्यात आणि माझी काळजी करण्यातच तुला आनंद वाटतो. अशी तू पूर्वी नव्हतीस. मग अशी कशी बदललीस? इतकी अल्लड आणि पोरकट वाटतेस तू. मग हा मनाचा मोठेपणा कुठून आला तुझ्याजवळ? पुन्हा पुन्हा तुला सांगावसं वाटतं, की किती सुखी केलं आहेस तू मला. दुःखी असण्याची मला इतकी सवय झाली होती, की अजूनही अधूनमधून मला दुःखाचे उमाळे येतात. कधी अकारण, तर कधी सकारण. पण असे अनेक दिवस जातात, की तेव्हा दुःखाची जाणीवही मला होत नाही. मी फक्त सुखी असतो. आपले गेल्या 3 वर्षांचे सहजीवन किती सुखद स्मृतींनी भरून गेलं आहे. त्या स्मृती चाळवल्या, की सुखाचा सडा अंगावर पडतो. सुखाने भिजून मी ओला चिंब होतो. मला एकदा घरी यायला फार उशीर झाला. तेव्हा रस्त्यात पाहिल्यावर तू रडत-रडत जिन्यात धावत आलीस आणि मला घट्ट धरलंस. तो प्रसंग मला आठवतो. किती कावरी-बावरी झाली होतीस तू. तुला श्वास आवरत नव्हता आणि माझा हात सोडायला तू तयारच नव्हतीस. माझ्याशी खूप भांडायचं होतं तुला, पण तू नुसती माझ्याकडे पाहत रडतच बसलीस. आणि मग आदल्या दिवशी आपल्याला भांडता आलं नाही म्हणून दुसऱ्या दिवशी रागावून बसलीस. केवढे गाल फुगले होते तेव्हा तुझे. तेव्हा त्या प्रसंगात दुःखाचा अंशच जास्त होता. पण आता त्याची स्मृती मला सुखाने न्हावून टाकते. आठवतं तुला? एकदा मी झोपलो असताना तू माझ्या तोंडावरून हात फिरवून काहीतरी बोलत होतीस माझ्याशी. डोळे मिटून मी थोडा वेळ तसंच ते सुख अनुभवलं आणि मग एक चूक केली. नको तिथं मिश्किलपणा केला आणि डोळे उघडून हसलो. बापरे! किती रागावलीस तेव्हा तू. माझ्याशी न बोलण्याचा, माझ्यावर पुन्हा कधीही प्रेम न करण्याचा केवढा जबरदस्त निश्चय केलास तू तेव्हा. आणि माझा हात झटकून किती निग्रहाने तोंड फिरवून झोपलीस. पण हे किती थोडा वेळ. थोड्या वेळाने मी झोपलो असे वाटून तू माझ्या कुशीत शिरलीस आणि तेव्हा मात्र डोळे उघडण्याची चूक मी अजिबात केली नाही. आणि आपल्याला जागा मिळाली, आपलं असं निराळं घरकुल आपण उभं केलं, तेव्हा आनंदाने कशी वेडी झाली होतीस तू. लहान मुलासारखी नाचलीस, लहान मुलासारखी नाचलीस, हसलीस, सारखी गाणी गुणगुणत होतीस.
आणि आपलं घर मांडायचं, सजवायचं, आपल्या घरी लोकांना बोलवायचं, आपल्या घराविषयी बोलायचं, बेत करायचे, ह्या सगळ्या गोष्टीत तू किती रमली होतीस. बाकी कसलं तुला भानच राहिलं नव्हतं. किती शिकल्या सवरल्या तरी बायकांना घराची केवढी हौस असते. कुठल्या खोल प्रेरणेने त्या असं वागतात बरं? घर ही किती सुंदर गोष्ट आहे आणि बायकोला घरवाली म्हणण्यात काय काव्य आहे ते मला तेव्हा समजलं. आणि घर मिळाल्याच्या आनंदात तू मला ज्या मिठ्या मारल्यास त्यांनी माझं अंग अजून मोहरलेलं आहे. तुझ्या एका हौसेची तर मला नेहमी गंमतच वाटते. आपल्या जवळच्या पैशातून तू माझ्याकरिता नेहमी काहीतरी घेत असतेस. कधी कापड, कधी फाउंटन पेन, कधी ॲश ट्रे. माझ्या व्यवहारी मनाला तुझ्या या सवयीचं हसू यायचं. वाटायचं, कशाला ही हे उपद्व्याप करते नसते. मला काही स्वतःकरता वस्तू घेता येत नाही. आपल्या पैशातून आपल्या हौशी पुरवण्याऐवजी माझ्या हौशी कशाला बरं पुरवते? बरं, कधी-कधी तुझी कापडाची निवड अशी असायची, की त्याचा शर्ट अंगात घालून गेलं, की 4 दिवस मित्रांना हसायला विषय व्हायचा. म्हणून मग मी तुला हसायचो, तुझ्यावर चिडायचो. नव्हे, अजूनही हसतो आणि चिडतो. मग तू खट्टू होतेस, खूप रागावतेस. तुम्हाला कसली हौसच नाही, कसलं कौतुक नाही, म्हणून बडबडतेस. पुन्हा म्हणून माझ्याकरिता काही न घेण्याचा निश्चय करतेस. त्याची रोज मला जाणीव करून देतेस आणि मग पुन्हा एखाद्या दिवशी घरी आल्यावर तुझा चेहरा फार उत्सुक दिसतो. मोठ्या प्रयासाने तू काहीतरी सांगायची इच्छा आवर्ताना दिसतेस. उत्साहाने निराळच काहीतरी बोलू लागतेस. पण हा सगळा देखावा फार वेळ टिकत नाही. मी जेमतेम कोट काढतो न काढतो तोच तू म्हणतेस, टेबलावर पहा काय गंमत ठेवलीये. आणि मग त्या गमतीचं कौतुक करण्याकरिता मला माझा आधीच कमी असलेला उत्साह एकत्रित करावा लागतो. तुझं माझ्यावरचं प्रेम तुझा असा गोड पराभव करतं आणि मी वेडा तुझ्या ह्या वागण्याला वेडेपणा समजून हसतो. तुझी अशीही इच्छा असते की मी अधूनमधून तुझ्याकरिता काहीतरी आणावं. फार नाही तर निदान वेणी आणावी. पण स्वतःकरिता देखील खरेदी करायला कंटाळणाऱ्या मला हे कधीच जमत नाही. जमेल असं वाटत नाही. ह्या गोष्टीचं तुला दुःख वाटतं, राग येतो. पण तू इतकी मानी आहेस, की आपली ही इच्छा तू कधी बोलून दाखवत नाहीस. गप्प राहतेस, वाट पाहतेस. हे एक मुक्याचं व्रत तू घेतलं आहेस. पण तुझ्या मनातलं हे सगळं मला माहीत आहे. पण नको. असं म्हटलं तर तू फार रागावतेस हे मला माहीत आहे. मनातलं मला सगळं समजतं, ही गोष्ट तुला फार अपमानास्पद वाटते. आपलं मन इतकं पारदर्शक असावं हे तुला कमीपणाचं वाटतं. पण खरं सांगू, तू अशी सरळ साधी आहेस म्हणूनच मला फार आवडतेस. तू इतकं प्रेम करतेस, माझ्याकरिता त्याग करतेस, तरी पैशाच्या बाबतीत तू काटेकोर आहेस. तू मला दिलेले पैसे भांडखोरपणाने वसूल करण्यात तुला मोठी मौज वाटते. मी भटकायला जायला लागलो म्हणजे सिगारेट ओढण्याकरिता मला 1 आणा देताना तुला सारं औदार्य एकवटावं लागतं. पण संबंध महिन्यात किती आणे मला दिले ह्याचा पाढा वाचायची संधी तू तेव्हा मुळीच दवडत नाहीस. आणि इतर पुरुषांप्रमाणे माझ्या खिशात चिल्लर नसते आणि वॉशिंग कंपनीत कपडे टाकताना ती आपल्याला मिळत नाही ह्याचं तर तुला फारच वाईट वाटतं. असे 4 आणे तुला मिळाले तर तुला बोहारणीशी उत्तम सौदा केल्यावर जसा आनंद होतो तसा आनंद होईल. तुझ्या दृष्टीने हा संसारातला आवश्यक संकेत आहे. आणि इतरांच्या जीवनात जे घडतं ते आपल्या जीवनात घडलंच पाहिजे, ही बायकी हौस तुझ्या अंगात भरपूर प्रमाणात आहे. म्हणूनच तू ह्या लहान कारणावरून माझ्यावर रुसत असतेस आणि हे तुझं रुसणं मला इतकं आवडतं, की मी खिशात पैसे न विसरायची मुद्दाम खबरदारी घेत असतो. अशी तू रुसलीस, की तुझा गालगुच्चा घ्यायला मला किती मौज वाटते. तुझं गणित मोठं गमतीदार आहे. डबा फुकट मिळतो म्हणून तू महाग चहा आणतेस. सुंदर बाटल्या आपल्याजवळ जमाव्या म्हणून नको ती औषधं विकत घेतेस आणि मला शिफारस करतेस. माझे कपडे फाटत नाहीत आणि बोहाऱ्याला देता येत नाहीत म्हणून रागावतेस. घड्याळ नेहमी हाताला लावून फिरतेस पण त्याला किल्ली द्यायला नेहमी विसरतेस. माझं वेडं कोकरू हा असा उलटा हिशोब करत असतं. अशा किती आठवणी सांगू? मोहळ्यातून मध ठिपकावा तसे ह्या सगळ्या आठवणीतून तुझं प्रेम आणि सुख ठिपकत आहे. तुझ्या प्रेमाने तू मला मिंधा करून ठेवला आहेस.
इतका कणखर वृत्तीचा मी, पण तुझं न ऐकण्यात काही गुन्हा आहे, असं मलाही अलीकडे वाटायला लागलेलं आहे. आणि आता एक नवीनच पाश तू माझ्या भोवती टाकणार आहेस. एका नव्या बंधनात मला स्वतःशी जखडून टाकणार आहेस. तुझी अंगयष्टी आता भरली आहे. स्वच्छंदी चालीत एक जबाबदारीची जाणीव उतरली आहे. तुझी नजर आता स्थिर झाली आहे. तुझी वृत्ती आता हळवी आणि गंभीर झाली आहे. कसली तरी तुला भीती वाटते आणि तू मला बिलगतेस. कसला तरी तुला आनंद होतो आणि तेव्हाही तू मला बिलगतेस. एका नव्या अधिकाराने तू माझ्याशी बोलतेस. एका नव्या आशेने पाहतेस. एका नव्या जाणीवेने माझी काळजी घेतेस. माझे केस कुस्करतेस. माझे तोंड आपल्या कुशीत लपवतेस. उगीचच मनाला हुरहुर लावून घेतेस आणि लावतेस. आता तू माझ्या बाळाची आई होणार आहेस. समोरच्या शेवग्याची फांदीन फांदी फुलून तो पांढरा शुभ्र झाला आहे. नाजूक फुलांनी डवरला आहे. रसरशीत केळ घडाच्या भाराने अंमळ लवली आहे. कलत्या दिवसाचं ऊन पायऱ्या चढून वर आलं आहे. हवेत गारवा ओथंबला आहे. गर्भवतीच्या जपून टाकलेल्या पावलासारखी वाऱ्याची हालचाल होते आहे. सगळं कसं निवांत आहे. फक्त तुझी स्मृती तेवढी जास्वंदीच्या सडसडीत बाकदार फांदीसारखी माझ्या मनात डुलत आहे. डुलत आहे. धन्यवाद.